नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कोल्हापूर भरारी पथकाचा सिंधुदुर्गात दणका. गोवा बनावटीच्या मद्यासह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य तस्करी विरोधात कंबर कसली आहे. कोल्हापूर विभागीय भरारी पथकाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझगाव तालुका सावंतवाडी परिसरात सापळा रचून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत मद्य आणि 4 चाकी वाहनांसह एकूण 9,72,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भरारी पथकाने माझगाव परिसरात पाळत ठेवली होती. संशयास्पद वाटणाऱ्या होंडा सिटी क्रमांक MS46P 7552 या कारला थांबवून तिची झडती घेतली असता त्यात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे तब्बल 40 बॉक्स आढळून आले. हे मद्य बेकायदेशीररित्या वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट होताच पथकाने सर्व मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सचिन लक्ष्मण पाटील वय 20 राहणार बहादूरवाडी तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव या युवकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर राज्य उत्पादन शुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या तस्करी मागे आणखीन कोणाचे हात आहेत का याचा तपास सुरू आहे. एकूण जप्त मुद्देमाल 9,72,400 रुपये. प्रमुख मुद्देमाल 40 बॉक्स मद्य आणि होंडा सिटी कार. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम. अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी आमचे पथक सज्ज असून आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र केली जाईल. सीमेवरील प्रत्येक संशयास्पद हालचालीवर आमचे बारीक लक्ष आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय आयुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकाचे नेतृत्व निरीक्षक किरण पवार यांनी केलं, तर दुय्यम निरीक्षक YN फटांगरे, राजेश पाटील, शांताराम डोईफोडे, सुरेश भंडारे आणि इतर कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.